Okay, students, today we are going to start our next topic, that is pressure measurement. Okay, first of all, what is the pressure, or what are the different types of parameters we have to measure, or we had measured in the industries, that are the force, flow, temperature, etc. So generally, electrical parameter like resistance is highly influenced by the pressure. For example, in the strain gauge, we have seen as the pressure is applied, that means stress and strain is applied, due to the change in resistance, your resultant output is shown on your screen, or on your meter. So what is the pressure? Pressure is generally the mechanical concept that is expressed in a primary dimension of the mass and length. Also, what is the pressure? The definition of pressure is nothing but the force which is applied, or force applied on a surface. Force per unit area. This is the your formula for pressure. So what is formula? फोर्स अपॉन एरिया. फोर्स जनरली आपण कशामध्ये मेजर करतो? तो फोर्स मेजर करतो न्यूटन मध्ये. एरिया कशामध्ये असतो तुमचा? मीटर स्क्वेअर मध्ये. युअर प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स अपॉन एरिया जर असेल तर युनिट काय असेल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So there are the various types of devices which are used for the measurement of pressure. For example, YouTube manometer is the one kind of device. Also, for the measurement of pressure, you can use the a mechanical type of devices like burden tube, bellows, then diaphragm, capsule. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टाइपच्या रेझिस्टिव्ह कॅपॅसिटिव्ह आणि पिझो इलेक्ट्रिक टाइपचे डिव्हाइसेस जे आहेत की ज्याच्याने आपण काय मेजर करू शकतो? तर प्रेशर मेजरमेंट करू शकतो. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द प्रेशर? प्रेशर इज नथिंग बट दी फोर्स विच इज अप्लाइड ऑन अ प्लेन एरिया. आता इकडे लक्ष द्या. समजा तुम्ही कन्सिडर केला एखादा परपेंडिक्युलर सरफेस, तर परपेंडिक्युलर फोर्स सरफेस वरती जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता, परपेंडिक्युलर म्हणजे काय? एकदम प्लेन सरफेस. ओके, तिरपा नाही किंवा वाकडा नाही. जर सरळ एकदम सपाट जर असेल, त्याला एकदम एक्झॅक्टली 90 डिग्री मध्येच तुम्हाला काय करायचं आहे? तर प्रेशर अप्लाय करायचंय, म्हणजे फोर्स अप्लाय करायचंय. मग तो फोर्स तुमचा कसा अप्लाय झालेला आहे? तर परपेंडिक्युलर अप्लाय झालेला आहे. बरोबर आहे? मग परपेंडिक्युलर अप्लाय झालेला आहे म्हणून तुम्ही त्याला काय म्हणणार? Force which is applied on a surface which is perpendicular, or area which is perpendicular. So that force is nothing but your pressure. So force per unit area म्हणजे काय असणार आहे? तुमचं प्रेशर. युनिट काय आहे प्रेशरचं? तर ते असेल तुमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर जनरली प्रेशरचे जे काही युनिट आहेत ते खूप सारे आहेत, डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल, ब्रिटिश जर युनिट बघितलं तर त्याला आपण म्हणतो FPS, किंवा त्याला आपण म्हणू शकतो ब्रिटिश युनिट जे आहे ते FPS युनिट असेल. त्याच्यानंतर मेट्रिक जे आहे ते SI युनिट आहे. त्याच्यानंतर अजून एक ब्रिटिश युनिट आहे तर PSI, म्हणजे काय? पाऊंड पर स्क्वेअर इंच. हा त्याचा अजून एक युनिट आहे. कशाचं? प्रेशरचं. कळतंय सर्वांना प्रेशरचे युनिट्स काय आहेत ते? प्रेशरचे कोणते कोणते युनिट्स आहेत? एक आहेत न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर अजून असेल पाऊंड पर स्क्वेअर इंच. तर ह्या पाऊंड पर स्क्वेअर इंचचे युनिट आहेत, त्याच्यावरती आपल्याला मेजर करायचे आहेत तुमचे डिफरंट टाइप्सचे प्रेशर. आता SI युनिट किंवा मेट्रिक युनिट कोणते आहेत? तर SI युनिट किंवा मेट्रिक युनिट तुम्ही म्हणू शकतात न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जनरली आपण यूज करतो पाऊंड पर स्क्वेअर इंच हे युनिट, म्हणजे PSI युनिट. फॉर एक्झाम्पल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे? तर ऍटमॉस्फेरिक जर प्रेशर तुम्हाला मेजर करायचं असेल तर 14.696 PSI हे त्याचं युनिट आहे, जे की ऑलमोस्ट तुमचं 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकं युनिट आहे. ओके, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच किती? 14.696 हे त्याचं काय झालं? PSI मध्ये युनिट झालं. ओके, किंवा असं पण म्हणू शकतात की ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तुमचं 760 mm. तर MM म्हणजेच काय? MM चं आपण कन्व्हर्जन करू शकतो इंच मध्ये. तर MM चं इंच मध्ये जर कन्व्हर्जन केलं तर ते किती मिळेल तुम्हाला? 29.92. ओके, हे तुमचं झालं युनिट्स ऑफ प्रेशर. हे लक्षात ठेवा. SI युनिट काय आहेत प्रेशरचं? तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि
ब्रिटिश युनिट किंवा इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जे आपण युनिट यूज करतो ते कोणतं युनिट आहे? पाऊंड पर स्क्वेअर इंच. ओके स्टुडंट, सर्वांना समजले ही गोष्ट? SI युनिट काय आहेत प्रेशरचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जे आपण युनिट यूज करतो ते कोणतं युनिट आहे? तर PSI, दॅट इज पाऊंड पर स्क्वेअर इंच. ओके. त्यानंतर आता आपण टाइप्स ऑफ प्रेशर बघणार आहोत. सो देयर आर दी 4 टाइप्स ऑफ प्रेशर विच इज जनरली यूज्ड 100% asked in the exam. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? यस मॅम. ओके. फर्स्ट टाइप ऑफ प्रेशर आहेत तर ते आहेत गेज प्रेशर. ओके. देर आर 4 टाइप्स ऑफ प्रेशर. फर्स्ट वन इज द गेज प्रेशर, then absolute pressure, then differential pressure. Okay, and next last one is the atmospheric pressure. Okay, these are the 4 types of pressure. तर इथे ही डायग्राम बघा, ही एक्झाम मध्ये तुम्हाला ड्रॉ करायची असते. या डायग्राम वरून सांगते व्हॉट इज गेज प्रेशर. तर कोणी सांगू शकता का? इथे आहेत बघा, हे आहे तुमचं गेज प्रेशर. सो जनरली इट इज द प्रेशर. किती आहे तुमचं ऍब्सोल्यूट प्रेशर मधनं जर तुम्ही हे टोटल तुमचं किती आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर का, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल? गेज प्रेशर मिळेल. सो गेज प्रेशर इज डिफाइंड एज द डिफरन्स बिटवीन युअर ऍब्सोल्यूट प्रेशर अँड द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो हाऊ इट इज जनरली डिनोटेड? इट इज डिनोटेड विथ दी generally it is denoted P gauge, that is P GUAGE. Okay, P gauge is equals to your P absolute minus P atmospheric. हे पूर्ण लिहायचं असतं. P gauge is equals to P absolute minus P atmospheric. हे तुमचा फॉर्म्युला आहे. कशासाठीचा? गेज प्रेशर साठीचा. त्यानंतर सेकंड नंबर ऑफ प्रेशर जे आहेत ते आहेत तुमचं, सॉरी युनिट काय आहेत मग गेज प्रेशरचं? तर गेज प्रेशरचं युनिट असणार आहे तुमचं PSIG, म्हणजे पाऊंड पर स्क्वेअर इंच गेज. काय असणार त्याचं युनिट? पाऊंड पर स्क्वेअर इंच गेज. PSIG हे त्याचं काय झालं? युनिट. कशाचं? गेज प्रेशरचं. काय आहेत गेज प्रेशर? गेज प्रेशर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. युनिट इज पाऊंड पर स्क्वेअर इंच गेज. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ प्रेशर इज नेक्स्ट टाइपचं प्रेशर आहे ते म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर. ओके. आता ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असणार आहे? तर इथे सांगाल का काय आहे ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे? ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे जर गेज प्रेशर वरनं काढलं तर इट इज द ऍडिशन ऑफ गेज प्रेशर अँड द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. सो आपण याला असं म्हणू शकतो ऍब्सोल्यूट प्रेशर इज नथिंग बट द टोटल प्रेशर including atmospheric and your gauge. Okay, or also we can say it as a absolute pressure is defined as the actual total of pressure including atmospheric pressure acting on a surface. It is the total pressure which is acting on a surface. So इथे बघा, this pressure of empty space
in the universe when pressure is based on this reference point, it is called as the absolute pressure. तर हे थोडी कॉम्प्लिकेटेड लँग्वेज होईल किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला तसं समजणार नाही. तर ऍब्सोल्यूट प्रेशरचं डायरेक्टली डेफिनेशन वाईज जर बघितलं तर इट इज द टोटल प्रेशर विच इज acting on your surface including your atmospheric pressure. आता याचं काय युनिट असेल तर याचं युनिट असणार आहे PSIA. काय PSIA म्हणजे काय पाऊंड पर स्क्वेअर इंच ऍब्सोल्यूट. काय असेल पाऊंड पर स्क्वेअर इंच ऍब्सोल्यूट हे त्याचं युनिट असणार आहे. त्यानंतर तिसरं प्रेशर जे आहे की व्हॅक्यूम प्रेशर. आता व्हॅक्यूम प्रेशर बघा इथे काय आहे व्हॅक्यूम प्रेशर दिसतंय का. व्हॅक्यूम म्हणजे काय तर व्हॅक्यूम म्हणजे जनरली आपण एखादं कन्सिडर करूया कंटेनर. त्या कंटेनर मध्ये काय असतं की ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यामध्ये प्रेझेंट नसते किंवा त्याच्यामध्ये एअरच नसते. म्हणजे त्याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक काही कंटेंट आहेत का नाही. मग आपण याला असं कन्सिडर करूया इट इज द प्रेशर बिलो झिरो. ओके इट इज द प्रेशर बिलो झिरो और निगेटिव्ह प्रेशर. और वैक्यूम प्रेशर इट इज द प्रेशर which is as a differential pressure also negative pressure also pressure below the zero. मग याचं युनिट काय असणार आहे याचं युनिट जनरली असतं मायक्रॉन किंवा टॉर. ओके डिफरन्शियल प्रेशर जे आहेत तर डिफरन्शियल प्रेशरचं युनिट असतं मायक्रॉन और टॉर. हे कशाचं युनिट आहे डिफरन्शियलचं. त्यानंतर लास्ट वन आहेत ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज जनरली ड्यू टू दी सराउंडिंग एअर ऑन दी अर्थ. आता जी काही तुमची टोटल अर्थमुळे जी काही सराउंडला एअर झालेली आहेत ओके त्याचं जे काही प्रेशर असेल दॅट इज द प्रेशर कॉल्ड एज दी ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके सो या डायग्राम वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा व्हॅक्यूम प्रेशरची डेफिनेशन घेऊ नका. व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे काय इट इज द प्रेशर बिलो झिरो और निगेटिव्ह प्रेशर. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय द एअर सराउंडिंग टू द अर्थ. त्याला आपण काय म्हणणार आहे तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणणार आहे. अगेन आता याचं युनिट काय असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं युनिट आहे पाऊंड पर स्क्वेअर इंच. फक्त याचं PSI युनिट आहे. जसं मी तुम्हाला इतकेच सांगितलं की ऍब्सोल्यूट प्रेशर आपण जर मेजर केलं होतं 14.696 PSI तर त्याचं कन्व्हर्जन करून किती येतं ते 1 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा त्याचा काय येतो कन्व्हर्जन करून येतो. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण डिरेक्टली कन्सिडर करू शकतो PSI म्हणजे पाऊंड पर स्क्वेअर इंच. वेअर याचं युनिट काय आहे गेज प्रेशरचं पाऊंड पर स्क्वेअर इंच गेज. ऍब्सोल्यूटचं युनिट काय पाऊंड पर स्क्वेअर इंच ऍब्सोल्यूट. व्हॅक्यूमचं युनिट काय आहे टॉर किंवा अजून काय युनिट आहे त्याचं मायक्रॉन MICRON मायक्रॉन. ओके दिस इज ऑल अबाउट युअर प्रेशर. सगळ्यांना कळाले का हा चार्ट हा सगळ्यांनी नोटबुक मध्ये ऍटलीस्ट ड्रॉ करा. सगळेजण त्यांच्या नोटबुक मध्ये हा चार्ट किंवा ही जी डायग्राम आहे ती ड्रॉ करतील. Our next topic is the pressure measuring devices or a transducer. So generally there are the two categories in the pressure transducer. First of all, first category is the mechanical type of transducer and second category is the electronics or electrical types of transducer. So what are the mechanical type of transducer तर ज्याच्यामध्ये एक असेल इलॅस्टिक आणि दुसरं असेल नॉन इलॅस्टिक टाइप. ओके
आता इलॅस्टिक म्हणजे काय आणि नॉन इलॅस्टिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काहीतरी बेंडिंग असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकल होतं की बर्डन ट्यूब जी होती, तर बर्डन ट्यूबचं जे काही स्ट्रक्चर होतं ते कशा टाईपचं होतं, इलॅस्टिक टाईपचं होतं. फॉर एक्झाम्पल जर प्रेशर असेल तर ती बेंड होणार, अदरवाइज ती लूज मध्ये राहणार. ओके, सो दिस इज द टाइप ऑफ युअर मेकॅनिकल टाइप ऑफ प्रेशर इन ट्रान्सड्यूसर वेन इट इज द इलॅस्टिक. तसं नॉन इलॅस्टिक म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्च्युली असं काही इलॅस्टिक टाइपचं काही स्ट्रक्चर नसणार आहे, तर ती असणार आहे तुमचा मीटर. फर्स्ट ऑफ ऑल काय आहे, तर मेकॅनिकल टाइपचे ट्रान्सड्यूसर ज्यामध्ये तुम्ही यूज करताय. ओके, फर्स्ट वन आहे मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आणि दुसरे असणार आहे तुमचे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. ओके, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स. तर मेकॅनिकल मध्ये परत दोन पार्ट कोणते येतात, तर एक असतो तुमचा नॉन इलॅस्टिक वेअरएज दुसरा असणार आहे एक इलॅस्टिक. तर नॉन इलॅस्टिक मध्ये एक टाइप असतो, तर तो म्हणजे कोणता, तर तो असेल मॅनोमीटर. ओके, कोणता असणार आहे तो, मॅनोमीटर, MA. ओके, मॅनोमीटर. आणि इलॅस्टिक टाइप मध्ये कोणते आहेत, तर इलॅस्टिक टाइपचे आपल्याला बघायचे आहेत 4 टाइपचे ट्रान्सड्यूसर. की पहिला आहे तो बर्डन ट्यूब. ओके, त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे बिलोज. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे डायफ्रॅगम. आणि लास्ट वन जो आहे तो म्हणजे कॅप्सूल. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टाइपचे जे आहेत, तर त्याच्यामध्ये 3 टाइपचे ट्रान्सड्यूसर येतात. एक असतो रेझिस्टिव्ह टाइपचा, एक असतो कॅपॅसिटिव्ह टाइपचा आणि एक असतो पिझो इलेक्ट्रिक टाइप. ओके, आता जेही ब्लू मध्ये दाखवलेले ट्रान्सड्यूसर आहेत, फॉर एक्झाम्पल मॅनोमीटर, बर्डन ट्यूब, बिलोज, डायफ्रॅगम, कॅप्सूल, रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर आणि पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, हे आपल्याला ऍक्च्युअली सिलेबस मध्ये घ्यायचे आहेत. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं, तर व्हॉट इज प्रेशर अँड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ प्रेशर. तर प्रेशर साठीचे टाइप्स जे आहेत, तर ते हे बाकीचे टाइप ऍटमॉस्फेरिक, व्हॅक्यूम, ऍब्सोल्यूट आणि गेज, हे 4 टाइप, त्यांची युनिट, त्यांची डायग्राम कंपल्सरी विचारली जाते 4 मार्क्स साठी. आणि हे जे काही आहेत क्लासिफिकेशन, तर क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला कोणतेही एक्झाम साठी कोणत्याही टाइपचा ट्रान्सड्यूसर विचारला जाऊ शकतो. सो व्हेरी फर्स्ट ट्रान्सड्यूसर इज द नॉन इलॅस्टिक टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर. नॉन इलॅस्टिक आपण सगळ्यात पहिले कॅटेगरी घेणार आहोत. तर नॉन इलॅस्टिक मध्ये कोणते कोणते येतात, तर मॅनोमीटर्स येतात. काय येतात, मॅनोमीटर. तर मॅनोमीटर्सचे पण टाइप्स आहेत. आपण पहिली कॅटेगरी बघतोय, तर पहिल्या कॅटेगरी मध्ये आपण काय बघतोय, तर मॅनोमीटर. तर मॅनोमीटर कोणत्या कोणत्या टाइपचे आहेत, तर फर्स्ट वन आहेत युट्यूब मॅनोमीटर. ओके, युट्यूब म्हणजे काय, एखाद्या यू शेपची मॅनोमीटर कसा असेल त्याचं अॅनिमेशन आपण बघूया. सेकंड जो असेल तो असेल इन्क्लाइन टाइप ऑफ मॅनोमीटर. इन्क्लाइन टाइप ऑफ मॅनोमीटर. थर्ड जो आहे तो आहे वेल टाइप मॅनोमीटर. काय आहेत, वेल टाइप मॅनोमीटर. आणि लास्ट वन जो आहे तो आहे मायक्रो मॅनोमीटर. कोणता आहे, मायक्रो मॅनोमीटर. असे हे 4 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत, युट्यूब मॅनोमीटर, इन्क्लाइन मॅनोमीटर, वेल टाइप मॅनोमीटर आणि मायक्रो मॅनोमीटर. So that we will continue in our next lecture.